Welcome students. Now let's continue exercise 1.3, question number 4. Express the following complex numbers in polar form and exponential form. पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म हा पुन्हा एकदा ट्रिग्नोमेट्रीशी रिलेटेड सगळा पार्ट आहे. त्यामुळे तुम्हाला अँगलच्या इथं प्रॉब्लेम येईल सगळ्यांना. 11वीच्या स्टुडंटना फक्त नवीन दिलेत, कारण हाच व्हिडिओ काही 12वीचे लोक पण पाहतायत. त्यांना मात्र काहीच अडचणीची त्याचं कारण नाही, कारण तुम्हाला सगळे अँगल्स आणि ट्रिग्नोमेट्री तुम्ही शिकलेले आहात. ओके, आता तो पोलर फॉर्म किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म हा काय प्रकार होता एकदा मी थोडक्यात पुन्हा एकदा रिवाइज करतो. मागच्या व्हिडिओमध्ये ते आहेच आहे, पण तरी एकदा लक्ष द्या. आर्गन डायग्राम, ऍक्सिस ऑफ रियल्स, ऍक्सिस ऑफ इमॅजिनरीज. समजा एखादा कॉम्प्लेक्स नंबर a प्लस IB जर दिला असेल, z इक्वल्स a प्लस IB, तर आपण AB या ऑर्डर पेअरनं तो प्लॉट करतो. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स, वर्टिकल डिस्टन्स जे असतं ते B युनिट्स म्हणजे y कोऑर्डिनेट एवढं असतं. हे डिस्टन्स जे असतं ते A युनिट्स इतकं असतं. आणि ओरिजिन पासून हे जे डिस्टन्स आहे याला आपण r म्हणतो, r किंवा मॉड z, जे रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इतकं असतं. हा अँगल अँप्लिट्यूड म्हणतो आपण त्याला. यामध्ये जर मी साइन थिटा डिफाइन केला, साइन थिटा, तर तो b अपॉन a इतका आहे. सॉरी, b अपॉन r साइन थिटा अपोजिट अपॉन हाइपोटेनस. कॉस थिटा जो आहे तो एडजसेंट अपॉन हाइपोटेनस, आणि टॅन थिटा जो आहे, टॅन थिटा तो अपोजिट अपॉन एडजसेंट, म्हणजे b अपॉन a इतका. पोलर फॉर्म जो आहे तो कॉम्प्लेक्स नंबरचा आहे. यातला जर तुमचा z इक्वल्स a प्लस IB असा कॉम्प्लेक्स नंबर आहे. a म्हणजे काय, इथं बघा, a म्हणजे r cos थिटा. IB, b म्हणजे काय, b म्हणजे r sin थिटा. आपण यातनं r कॉमन काढले की ब्रॅकेट मध्ये cos थिटा प्लस I sin थिटा, याला म्हणतो आपण पोलर रिप्रेझेंटेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर किंवा पोलर फॉर्म असं म्हणतो. ही जी टर्म आहे ही पुढे एक्सपोनेन्शियल सिरीज नावाचा तुम्हाला प्रकार बघायला मिळेल. एक्सपोनेन्शियल सिरीज, त्यामध्ये याला e रेस टू I थिटा असं म्हणलं जातं. या टर्मला e रेस टू I थिटा, r इंटू e रेस टू I थिटा. त्या ब्रॅकेट त्याला म्हणायचं एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय म्हणायचं त्याला, एक्सपोनेन्शियल फॉर्म, r इंटू e रेस टू I थिटा. हे साधारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. याच्याशी रिलेटेड हा पार्ट आहे. आता तुम्हाला सगळ्यांना याच्यात नवीन लोक म्हणजे 11वीच्या लोकांसाठी बोलतोय मी. फक्त तुम्हाला प्रॉब्लेम कुठे येणार माहिती काय, की साइन आणि कॉस थिटा वरून थिटा तुम्हाला शोधता आला पाहिजे. साइन थिटा आणि कॉस थिटाच्या व्हॅल्यूज वरून आपल्याला थिटा सांगता आला पाहिजे. आणि तो नुसता थिटा फर्स्ट क्वाड्रंटचा असेल ना तर तो सगळ्यांना सांगता येतो. आता उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला कॉस थिटाची व्हॅल्यू 1/√2 मिळाली किंवा साइन थिटा देखील 1/√2 मिळाला, तर तुम्हाला लगेच कळतं की नाही सांगा, थिटा 45 डिग्री आहे. कारण तुम्ही 10वी पर्यंत 0 डिग्री टू 90 डिग्रीचे TR तुम्ही पाहिलेले आहेत. किंवा आणखी एक्झाम्पल, समजा कॉस थिटाची व्हॅल्यू 1/2 आहे, हाफ, आणि साइन थिटाची व्हॅल्यू √3/2 आहे. ह्याच्यावरून तुम्हाला लगेच कळतं की ह्यातला थिटा म्हणजे अँगल जो आहे तो 60 डिग्री आहे. हे का कळतं माहितीये, 10वी पर्यंत आपण 0 डिग्री टू 90 डिग्रीचे सगळे TR पाहिलेले असतात. आता 11वी मध्ये आपण 90च्या पुढं म्हणजे π/2च्या पुढं जवळपास 360 पर्यंतचे सगळे TR आपण पाहिलेले असतात. त्याच्याही पुढचे जाऊन पाहिलेले असतात, पण आपल्याला फक्त एका रोटेशन मधलेच लागतात त्याच्यामध्ये. आणि म्हणून तुम्हाला आता जरी थिटा शोधताना प्रॉब्लेम वाटला, हे कळत नाही कसं काही नाही, मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो तुम्हाला. ट्रिग्नोमेट्री झाल्यानंतर हे सगळ्यांना येणार आहे. ओके, लेट्स कंटिन्यू. फर्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. फर्स्ट, एक्सप्रेस द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर्स इन पोलर फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म. त्यातला पहिला क्वेश्चन आहे, त्यातला z इक्वल्स -1 प्लस √3r
झेड इक्वल्स -1 प्लस √3 आर. सांगा यात ए किती आहे -1, डी किती आहे √3. मग आर म्हणजेच मॉड झेड इक्वल्स स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. मी जरा समोरच लिहितो, तुम्ही व्यवस्थित खाली कंटिन्यू करा, मला जागा थोडी जास्त लागणार आहे. स्क्वेअर रूट ऑफ -1 चा स्क्वेअर +1 आणि √3 चा स्क्वेअर 3, 3 + 1 4, 4 चा √2 म्हणजे तुम्हाला r इक्वल्स 2 मिळाला. ठीक आहे. ए बी च्या व्हॅल्यूज इथे आहेत, तुम्हाला r2 मिळेल. आता sin θ इक्वल्स तर बघा sin θ इक्वल्स b/r. कारण आपल्याला हा जो फॉर्म आहे ना पोलर फॉर्म, त्यात साइन आणि कॉसच्या 2 टर्म आहेत, म्हणून आपल्याला sin θ इक्वल्स b/r. सांगा b किती आहे √3 अपॉन r किती आहे 2 आणि cos θ इक्वल्स a/r. cos θ इक्वल्स a/r. a किती आहे -1/2. मग sin θ तुमचा √3/2 आहे, cos θ तुमचा निगेटिव्ह आहे. मग साइन पॉझिटिव्ह आणि कॉस निगेटिव्ह हा सेकंड क्वाड्रंट मधला अँगल आहे. किंवा इथं बघा ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह आहे, त्याच्यावर नाही कळतं तुम्हाला सेकंड क्वाड्रंट आहे. एक त्यासाठी तुम्हाला इथं दोघेही ए आणि बी प्लस प्लस असतील ना तर ते फर्स्ट क्वाड्रंट. इथं ए निगेटिव्ह आणि बी पॉझिटिव्ह असेल ना तर तो सेकंड क्वाड्रंट. ए निगेटिव्ह बी निगेटिव्ह असेल तर तो थर्ड क्वाड्रंट. आणि ए पॉझिटिव्ह आणि बी निगेटिव्ह असेल ना तर तो फोर्थ क्वाड्रंट असतो. आता आपल्याकडे बघा ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह आहे, इथं बघा ए निगेटिव्ह आहे बी पॉझिटिव्ह आहे. मग सेकंड या दोघांमधून तुम्हाला सेकंड क्वाड्रंटचा अँगल सांगता आला पाहिजे. या दोघांमधून थिटा किती आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. देअरफॉर थिटा इक्वल्स 90 डिग्रीच्या पलीकडचा थिटा आहे, 90 डिग्रीच्या पुढचा थिटा आहे आणि तो आहे 120 डिग्री. थिटा आहे 120. हे तुम्हाला आत्ता कळत नाही, ट्रिग्नोमेट्री पूर्ण झाल्यानंतर कळेल. थिटा इक्वल्स 120. साइन 120 ची व्हॅल्यू √3/2, कॉस 120 ची व्हॅल्यू -½ आहे. आणि हा जेव्हा अँगल तुम्ही रॅडियन मध्ये लिहिता तेव्हा त्याला 2π/3 असं म्हणतात. π/3 म्हणजे 60 आणि 2π/3 म्हणजे 120. थोडक्यात असा तुम्हाला काय मिळवायचा असतो, थिटा मिळवायचा असतो. हा यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. मग नेक्स्ट लाईन पोलर फॉर्म ऑफ given complex number is z equals, सांगा फॉर्म काय तो r into bracket cos theta plus I sin theta. cos theta plus I sin theta. सांगा r किती आहे बघा आपल्याकडे, r वरती आहे बघा 2 into bracket cos of theta किती मिळाला तुम्हाला 2π/3 प्लस I sin परत थिटा किती बघा 2π/3. त्याला म्हणायचं पोलर फॉर्म ऑफ गिवन कॉम्प्लेक्स नंबर. त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ गिवन नंबर किंवा गिवन कॉम्प्लेक्स नंबर इज बघा बरं z equals r into e raised to I theta. सांगा r किती आहे 2 e raised to I तसंच ठेवायचं आणि थिटा रिप्लेस करायचं. थिटा 2π/3 आहे. थिटा किती आहे 2π/3. हे मागे पुढे झाले तरी चालतात, म्हणजे असं लिहिलं तरी चालतं 2π/3 I या फॉर्म मध्ये लिहिलं तरी चालतं. ओके. Now second question.
z इक्वल्स मायनस आय, z इक्वल्स मायनस आय असा आपल्याला त्यांनी नंबर दिलेला आहे कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. आता हा नंबर मी असा लिहितो, z इक्वल्स रिअल पार्ट 0 आणि मायनस आय ॲज इट इज. सांगा a किती आहे त्यातला 0 आहे, b किती आहे -1 आहे, a 0 आणि b -1. आता यातनं आपण r इक्वल्स रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ 0 प्लस 1 0 स्क्वेअर आणि 1 स्क्वेअर 1 म्हणजे फायनल आन्सर 1. r इक्वल्स 1 मिळालं. आता यानंतर साइन थिटा b अपॉन r, साइन थिटा b अपॉन r. सांगा b किती आपल्याकडे -1 अपॉन r किती आहे 1 म्हणजे साइन थिटा -1. कॉस थिटा a अपॉन r, a 0 r 1 म्हणजे आन्सर 0. साइन थिटा -1 कॉस थिटा 0. इकडे कोऑर्डिनेट्स असतात 1 0, इकडे असतात -1 0, इकडे 0 प्लस 1 आणि इथं 0 -1. साइन करता नेहमी y कोऑर्डिनेट बघता, कॉस करता नेहमी x कोऑर्डिनेट बघता. साइन करता नेहमी y कोऑर्डिनेट आणि कॉस करता नेहमी काय बघतात x कोऑर्डिनेट. बरोबर. कॉस थिटाची व्हॅल्यू इथं 0 आणि साइन थिटाची -1 आहे. म्हणजे हा जो अँगल आहे तो एवढा अँगल आहे, म्हणजे 90 प्लस 90 प्लस 90 म्हणजे 270 डिग्रीचा तो अँगल आहे. देयरफॉर थिटा इक्वल्स 270 डिग्री म्हणजेच रेडियन मध्ये π/2 2π/2 3π/2 जो अँगल आहे तो 3π/2 इतका आहे. हे फक्त काही बऱ्याच लोकांना हे आता कळत नाही. आता नुसतं मी पोलर फॉर्म असं लिहितो. पोलर फॉर्म काय, पोलर फॉर्म आहे सांगा. z इक्वल्स r इंटू ब्रॅकेट कॉस थिटा प्लस i साइन थिटा. सांगा r किती आहे 1, r1 ब्रॅकेट मध्ये कॉस थिटा, थिटा आहे आपल्याकडे 3π/2 प्लस i साइन 3π/2. त्यामुळे पोलर फॉर्म. आणि नंतर लिहायचं आपल्याला कार्टेशियन फॉर्म लिहायचा. कुठला फॉर्म लिहायचा आपल्याला कार्टेशियन फॉर्म, सॉरी एक्सपोनेन्शियल विचारलंय, एक्सपोनेन्शियल फॉर्म. सांगा काय तो फॉर्म. z इक्वल्स r इंटू e रेस टू i थिटा. r म्हणजे 1, e ॲज इट इज, i ॲज इट इज आणि थिटा किती आहे सांगा आता मिळालेला आपल्याला थिटा 3π/2. हे फायनल आन्सर e रेस टू 3π/2 i असं लिहिलं तरी चालतं, i नंतर लिहिलं तरी चालतं. याचं टेक्स्टबुकचं मागचं आन्सर चुकलेलं आहे. या सेकंड या दोन पैकी कुठल्या तरी एकाचं मागचं आन्सर चुकलेलं आहे, हा किंवा याच्या पुढचा. ठीक आहे. नेक्स्ट कोणत्या तरी एका प्रॉब्लेमचा आन्सर मागं चुकलेलं आहे. थर्ड वन. याच्याशी रिलेटेड आहे म्हणून मी इथंच करून दाखवतोय. थर्ड क्वेश्चन बघा त्यातला. तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर दिलाय z इक्वल्स -1 असा कॉम्प्लेक्स नंबर दिलाय. काय नंबर दिलाय तुम्हाला z इक्वल्स -1 प्लस मी 0 i असं लिहितो याला. तर सांगा a किती मिळाला, a -1, b किती आहे 0. मग r इक्वल्स रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. बघा 1 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1 येणार आहे, स्क्वेअर रूट पण 1 येणार आहे. ह्याच्यासारखंच आहे, सिमिलर आहे. r मिळाला. आता साइन थिटा b अपॉन r, b किती आहे 0 अपॉन 1 म्हणजे 0. कॉस थिटा a अपॉन r -1 अपॉन r1 आहे ना, म्हणजेच -1. साइन थिटा 0 आहे, कॉस थिटा -1. साइन करता y कोऑर्डिनेट बघायचा याच्यात आणि कॉस करता x कोऑर्डिनेट बघायचा असतो.
कॉस थिटा -1 एक्स कोऑर्डिनेटवर आणि साइन थिटा 0 इथे बघा. म्हणजे एवढा अँगल आहे तो, एवढा म्हणजे 180 डिग्री इतका अँगल आहे. Therefore थिटा इक्वल्स 180 डिग्री किंवा पाय रेडियन. थिटा पाय इतका आहे. थिटा मिळाला. आता आपण काय घेणार आहोत? पोलर फॉर्म. आता जे 11वीचे सगळे लोक आहेत की नाही, हे तुम्हाला फक्त ह्या स्टेपची अडचण आहे. ह्या स्टेपची मी सगळे क्वेश्चन्स करून देणार आहे तुम्हाला, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही नुसतं आहे तसे वहीत कॉपी करून घ्यायचं. आणि मी सांगितल्याप्रमाणे ट्रिग्नोमेट्री शिकलात की परत इकडे यायचं आणि तुमचं तुम्हाला ते समजायला चालू होतं. ठीक आहे. पोलर फॉर्म झेड इक्वल्स, काय पोलर फॉर्म असतो रे? कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. सांगा आर किती आपल्याकडे? 1 इंटू ब्रॅकेट कॉस थिटा, थिटा किती आहे? पाय. आय साइन थिटा, थिटा किती आहे? पाय. झाला तुमचा पोलर फॉर्म झाला. आणि नंतर आपल्याला काय द्यायचं? एक्सपोनेन्शियल फॉर्म द्यायचं. एक्सपोनेन्शियल फॉर्म काय तो फॉर्म? झेड इक्वल्स आर इंटू ई रेस टू, आता मी लिहितानाच थिटा आय लिहितो, त्याला आय थिटाच्या ऐवजी थिटा आय. ठीक आहे. आर किती आहे बघा? 1 इंटू ई रेस टू थिटा. थिटा किती मिळाला आता आपल्याला? पाय आय. फायनल आन्सर ई रेस टू पाय आय. That's the final answer. Now next question is z equals 1/1 plus I असा नंबर दिला आपल्याला. आधी आपल्याला तो a plus ib च्या फॉर्म मध्ये आणला पाहिजे. मग यासाठी आपण काय करतो तुम्हाला माहिती? 1/1 plus I याला न्यूमरेटर डिनॉमिनेटरला कॉन्जुगेट ने मल्टिप्लाय करायचं. 1 minus I 1 minus I. ठीक आहे. न्यूमरेटर 1 into 1 minus I म्हणजे 1 minus I. खाली a plus b a minus b a square minus b square म्हणजे a square. 1 minus I as it is. आता 1 square 1 minus आणि परत -1 म्हणजे +1 2 झाले. म्हणजे 1/2 plus -1/2 I. 1/2 प्लस घ्या मायनस घ्या तुम्हाला आवडतं. हे पण 1/2 I. सेपरेट डिव्हिजन करून मी त्याला a प्लस ib च्या फॉर्म मध्ये आणलं. मग सांगा a किती आहे? 1/2. b किती आहे? -1/2. r इक्वल्स स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. सांगा a स्क्वेअर म्हणजे 1/4, b स्क्वेअर म्हणजे देखील 1/4. 1/4 ची ऍडिशन 2/4 म्हणजे हाफ येते. हाफ स्क्वेअर रूट ऑफ हाफ. आता 1 चं रूट 1 आणि बाय रूट 2 ऍज इट इज. तुम्हाला r मिळाला 1/2. कदाचित दिसत नसेल तर इथे तुम्ही 1/√2 मिळालं तुम्हाला r किती मिळालं? तर 1/√2 मिळालं. r मिळालं. आता साइन थिटा प्रॉब्लेम असतो तो इथं बरं. नवीन म्हणजे 11वीच्या लोकांना हा एवढाच प्रॉब्लेम असतो तुम्हाला. साइन थिटा इक्वल्स b अपॉन r. सांगा b किती आपल्याकडे? b -1/2 अपॉन r किती मिळालं सांगा तुम्हाला? r 1/√2 म्हणजे -1/2 ला √2/1 ने मल्टिप्लाय करायचं. त्यातले √2 कॅन्सल होतात आणि -1/√2 शिल्लक राहतात. म्हणजे साइन थिटा तुम्हाला निगेटिव्ह 1/√2 मिळाला. असाच कॉस थिटा पाहिजे आपल्याला. a अपॉन r. a किती आपल्याकडे? हाफ अपॉन r किती आपल्याकडे? 1/√2. म्हणजे सेम कॅल्क्युलेशन आहे, फक्त साइन त्याचं पॉझिटिव्ह आहे म्हणजे आन्सर +1/√2 आहे. सेम कॅल्क्युलेशन +1/√2. साइन थिटा निगेटिव्ह आहे, कॉस थिटा पॉझिटिव्ह आहे. हा 4th क्वाड्रंटचा अँगल आहे. किंवा तुम्ही a b च्या व्हॅल्यूज बघा. a पॉझिटिव्ह b निगेटिव्ह आहे. a पॉझिटिव्ह b निगेटिव्ह 4th क्वाड्रंटचा तो अँगल आहे. 4th क्वाड्रंट म्हणजे हे बघा, इथं प्लस प्लस, इथं मायनस प्लस, मायनस मायनस, प्लस मायनस. बघा तुमचा a कसा आहे? a पॉझिटिव्ह. हे बघा a पॉझिटिव्ह आणि b असतो तो निगेटिव्ह.
म्हणजे तुमचा हा अँगल असा इथं आहे, फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणारा अँगल आहे हा, जो 1/√2 शी रिलेटेड आहे. आता हे 12वीच्या लोकांना पटकन कळेल, काही लोक 12वीचे हा व्हिडिओ पाहतात म्हणून मी सांगतोय. तर बघा, हे रोटेशन कंप्लीट झालं असतं तर 2π, तर 2π मायनस π/4 इतका अँगल आहे. कंप्लीट नाही झालं ना, इथे π/4. आता उदाहरणार्थ तुम्हाला दाखवतो, साइन ऑफ 2π मायनस π/4. हा भाग फक्त काही जणांना 12वीच्या लोकांना कळतो बरं का, 12वीचे काही लोक पाहतायत त्यांना कळतो. सांगा, हे इव्हन मल्टिप्लाय का ऑड आहे? तर इव्हन मल्टिप्लाय. 2π आणि इव्हन मल्टिप्लाय 90. साइन रिमेन साइन, समोरचा थिटा π/4. क्वाड्रंट फोर्थ आहे, तिथं साइन निगेटिव्ह असतो म्हणजे येणारा आन्सर निगेटिव्ह. आणि मायनस 1/√2. साइन 45 ची व्हॅल्यू किती सांगा? साइन थिटा मायनस 1/√2 आहे हा. त्यामुळे अँगल आहे तुमचा 2π मायनस π/4. थोडक्यात 2π मायनस π/4 चा आन्सर असतं 8π मायनस 1π, म्हणजे 7π/4 इतका अँगल आहे हा. हा जो अँगल आहे ना तो 7π/4 इतका आहे. थिटा जो आपल्याला शोधायचा आहे तो, देयरफॉर थिटा इक्वल्स 7π/4. बस आपल्याला आता थिटा मिळालाय. पहिल्यांदा आपण पोलर फॉर्म लिहूया. पोलर फॉर्म काय असतो आपला? z इक्वल्स r इंटू ब्रॅकेट हा cos थिटा प्लस i sin थिटा. सांगा r किती आहे बघा, r इथे कुठे तर मिळालं आपल्याला, r1/√2. r1/√2 इंटू ब्रॅकेट cos 7π/4 i sin 7π/4. आणि त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. z इक्वल्स e r इंटू e रेस टू थिटा i. r आहे 1/√2 इंटू e रेस टू थिटा वरती काय मिळालं बघा तुम्हाला, 7π/4 i. हा झाला तुमचा एक्सपोनेन्शियल फॉर्म. नेक्स्ट क्वेश्चन, z इक्वल्स 1 प्लस 2i अपॉन 1 मायनस 3i. मी इथंच कंटिन्यू करतो, कॉन्जुगेट ने मल्टिप्लाय करायला चालू करतो. मल्टिप्लाइड बाय 1 प्लस 3i अपॉन 1 प्लस 3i. डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट ने मल्टिप्लाय केले आणि त्याला आपल्याला पहिले a प्लस ib च्या फॉर्म मध्ये आणावं लागतं, मग a b मिळतात, मग r मिळतं आणि सगळ्या पुढच्या गोष्टी चालू होतात तुमच्या. न्यूमरेटर मधलं मल्टिप्लिकेशन बघा, z इक्वल्स 1 इंटू 1 1, 1 इंटू 3i 3i, 2i इंटू 1 2i, 2i इंटू 3i 6i स्क्वेअर, आणि i स्क्वेअर म्हणजे मायनस 1. a मायनस b a प्लस b, a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, b स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर? 3i चा स्क्वेअर, 9i स्क्वेअर प्लस 9. 1 मायनस 6 म्हणजे मायनस 5 प्लस 5i अपॉन 10. 9 प्लस 1 10. सेपरेट डिविजन. So z equals minus 1/2 plus 1/2 i. सांगा a ची व्हॅल्यू किती मिळाली? -1/2. b ची व्हॅल्यू किती मिळाली? +1/2. r इक्वल्स स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 1/4 प्लस 1/4. 1/4 प्लस 1/4 म्हणजे 2/4 म्हणजे हाफ. म्हणजे पुन्हा एकदा मगासारखा r किती आला? r इक्वल्स 1/√. आता साइन थिटा b अपॉन r, b किती आहे बघा हाफ, अपॉन r किती आहे बघा 1/√2. हे कॅल्क्युलेशन आपण याच्या आधीच्या प्रॉब्लेमला पाहिलेलं आहे. याचा आन्सर आहे पॉझिटिव्ह 1/√2. cos theta equals a upon r. a minus 1/√2 आहे, r 1/√2 आहे. ह्याचाही आन्सर आपण मगाशी पाहिलेला आहे, -1/√2. साइन थिटा पॉझिटिव्ह, cos थिटा निगेटिव्ह. सेकंड क्वाड्रंटचा अँगल आहे, सेकंड क्वाड्रंट, किंवा इथे कळतं बघा, हे बघा मायनस आणि प्लस, a मायनस b प्लस आहे बघा, सेकंड क्वाड्रंटचा अँगल आहे. प्लस प्लस
मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस, ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह सेकंड क्वाड्रंटचा. मग हा इथला अँगल तुम्हाला सांगायचा आहे ज्याची व्हॅल्यू तुम्हाला 1/√2 1/√2 मिळते. हे जे अँगल्स आहेत ते 135 डिग्री आहे. साइन 135 ची जर आपण व्हॅल्यू काढली, साइन 135 12वीच्या लोकांना कळतं बघा, साइन 135 ची व्हॅल्यू काढून बघा 1/√2 येते. कॉस 135 ची व्हॅल्यू -1/2 येते. आणि 135 डिग्री म्हणजेच 135 डिग्री म्हणजेच π/4 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 3 टाइम्स 3π/4 इतका तो अँगल आहे. बस तुम्हाला थिटा मिळाला की याच्या पुढे आता काय काय लिहायचं आपल्याला, पोलर फॉर्म लिहायचा पहिल्यांदा. पोलर फॉर्म z इक्वल्स r इंटू ब्रॅकेट cos थीटा प्लस i sin थीटा, r 1/√2 इंटू ब्रॅकेट cos थीटा, थीटा 3π/4 प्लस i sin 3π/4. ते झाल्यानंतर आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहायचा आहे. z इक्वल्स r इंटू e रेस टू थीटा i, r 1/√2 इंटू e रेस टू थीटा 3π/4 i. हे त्याचं फायनल आन्सर. Okay, now last question. Z equals 1 plus 7i upon 2 minus i whole bracket square. आता पहिले आपण ब्रॅकेट स्क्वेअर पहिले करून घेऊया. 1 plus 7i as it is डिनॉमिनेटर 2 स्क्वेअर म्हणजे a minus b ब्रॅकेट स्क्वेअर, फर्स्ट टर्म स्क्वेअर 4 प्लस लास्ट टर्म स्क्वेअर म्हणजे i स्क्वेअर -1. दोघांचं प्रोडक्ट त्याचे डबल 2i डबल 4i. Next, z equals 1 plus 7i upon 3 minus 4i. 3, 4 minus 1, 3 minus 4i. आता आपल्याला a plus ib च्या फॉर्म मध्ये आणायचं आहे. कॉन्जुगेट 3 plus 4i upon 3 plus 4i. 1 into 3, 3. 1 into 4i, 4i. 7 3s are 21. I 7 4s are 28. I square म्हणजे -1 whole divided by a minus b a plus b a square minus b square म्हणजे 16 i square. I square म्हणजे -5. 3 मधून 28 गेले -25. ह्यांची ऍडिशन 25i. डिनॉमिनेटर मध्ये ह्यांचं ऍडिशन 25. पुन्हा एकदा सेपरेट डिव्हिजन जर आपण केलं तर z इक्वल्स -25 अपॉन 25 प्लस 25i अपॉन 25. सो z इक्वल्स -1 प्लस 1i और जस्ट i म्हटलं तरी चालेल. -1 प्लस 1i. ओके, ठीक आहे. चला तर इथे a किती आला सांगा. देयरफॉर a इक्वल्स किती आहे तर -1 आहे आणि b किती आहे बघा, b +1 आहे. मग याच्यावरून मी इथंच r इक्वल्स स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हे बघा 1 चा मायनसचा स्क्वेअर प्लसच 1 स्क्वेअर 1 1 स्क्वेअर 1 1 प्लस 1 2 आणि त्याचं स्क्वेअर रूट √2 म्हणजे r√2 मिळालं तुम्हाला. मग यानंतर आपण sin थीटा इक्वल्स b अपॉन r. b म्हणजे 1 आणि r म्हणजे रूट. cos थीटा इक्वल्स a अपॉन r. r a म्हणजे -1 आणि r म्हणजे 1 रूट. परत बघा, a निगेटिव्ह आहे b पॉझिटिव्ह आहे. हा सेकंड क्वाड्रंट असतो. सेकंड a निगेटिव्ह b पॉझिटिव्ह हा सेकंड क्वाड्रंट. एकदा तुम्ही तयारी करून ठेवा त्याची, प्लस प्लस मायनस प्लस प्लस मायनस मायनस आणि प्लस. सेकंड क्वाड्रंट मधला अँगल सांगायचा आहे. ह्याच्या मागे जस्ट आउट बघा, साइन 135 आणि कॉस 135 च्या व्हॅल्यूज आहेत. त्यामुळे थीटा इक्वल्स 135 डिग्री म्हणजेच 3π/4. बस तुम्हाला आता थीटा मिळाला. त्याच्यानंतर आपला नेहमीसारखा
पोलर फॉर्म असेपर्यंत सांगा झेड इक्वल्स आर इंटू ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आय साइन थिटा आर √2 आहे कॉस 3 पाय बाय 4 प्लस आय साइन 3 पाय बाय 4 आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म जो आहे तो z इक्वल्स आर इंटू ई रेस टू थिटा आय आर म्हणजे √2 ई रेस टू थिटा 3 पाय बाय 4 आय हे त्याचं फायनल आन्सर. मी सांगितल्याप्रमाणे ह्यातला हा जो पार्ट आहे ना मी जो अँगल जो लिहितो ना तो तुम्ही डायरेक्ट उतरून घ्यायचा आहे जस्ट आहे तसं आणि हा एक्सरसाइज मधला हा जो काही क्वेश्चन आहे तो सगळ्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवायचा. ओके.